भक्ती गाभाराच्या संपूर्ण परिवाराला मनपूर्वक नमस्कार. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. आज दासनवमी, समर्थ रामदास स्वामींची पुण्यतिथी. माघ वद्य नवमीला श्री रामदास स्वामींनी सज्जनगडावर देह ठेवला. प्रपंच करता करता जीवनात अध्यात्माची रुजवण कशी करायची, अध्यात्म कसं जगायचं याचं सामान्यांना समजेल अशा पद्धतीने शिक्षण देणारे हे एक द्रष्टा संत. श्री समर्थांच्या वाङ्मयापैकी काही पद, काही आरत्या, करुणाष्टक, मनाचे श्लोक आणि दासबोध यांनी मराठी माणसाच्या जीवनात अविभाज्य स्थान मिळवलं आहे. गुरु आणि शिष्य यांच्यातील संवाद असलेला दासबोध हा समर्थांनी ओवी रूपात रचला आहे. या ओव्या साध्या, सरळ, सोप्या आणि छोट्या आहेत. त्या गद्यानुकूल अधिक आहेत. दासबोधाचे एकूण 20 दशक आणि 200 समास आहेत. 200 समासांची ओवी संख्या 7751 अशी भरते. रामदास स्वामींना आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर थोड्याच दिवसात त्यांनी जुन्या दासबोधाची रचना केली. यामध्ये स्वस्वरूप अनुभूतीचा नवीनपणा आणि आवेश, आत्मज्ञानाचा निर्भयपणा, उपासनेचा निधडेपणा, साधनेचा स्पष्टपणा आणि जगाबद्दलचा बेपर्वाईपणा विशेषत्वाने आढळतात. त्यानंतर शके 1581 मध्ये नवा दासबोध रचण्याचं काम सुरू होतं. शके 1603च्या मार्गशीर्ष महिन्यात, म्हणजे आपल्या निर्वाणाच्या केवळ 2 महिने अगोदर आजचा दासबोध तयार झाला. 20व्या दशकाचा 10वा समास संपवताना श्री समर्थांनी दासबोधाचे हे 20 दशक आणि 200 समास साधकाने स्वस्थपणे अभ्यासावे असं स्पष्टपणे सांगितलं आहे. समासांचा क्रम श्री समर्थांनी जसा रचला तसाच आजपर्यंत चालत आला आहे. दासबोधामध्ये श्री समर्थांनी जे जीवनदर्शन घडवलं त्याचे 2 प्रमुख भाग आहेत. एक अद्वैत सिद्धांत आणि दुसरा द्वैत व्यवहार. अद्वैत सिद्धांत परमार्थ असून तो शाश्वत आणि कालातीत आहे. तो सर्व युगात व सर्व जगात सारखा सत्य राहतो. द्वैत व्यवहार प्रपंच रूप असून तो तात्पुरता व कालाधीन आहे. तो देश, काल, परिस्थिती यांच्या चौकटीत उदय पावतो आणि तत्कालीन समजुती, कल्पना व भाषा यांच्याद्वारे साकार होतो. अद्वैत सिद्धांताची मांडणी करताना श्री समर्थांनी समकालीन बौद्धिक साचा उपयोगात आणला, तर व्यवहार सांगताना जुने शब्द व जुनी प्रतीक यांना नवा अर्थ देऊन त्यांनी विषय समजावून दिला. दासबोधाचा मुख्य आशय हा शाश्वत, सर्वव्यापी, सत्य, कालातीत, सूक्ष्म, अनुभवगम्य आणि जीवनाला सार्थ करणारा आहे. तो कोणत्याही काळात, कोणत्याही देशात मानवी जीवनाला सर्वांगीण पूर्णता देऊ शकतो. श्री समर्थांचा अद्वैत सिद्धांत एकीकडे सगुण भक्तीच्या प्रेमरंगाने रंगलेला आहे, तर दुसरीकडे तो नीती आणि व्यवहार यांच्या सुरेख साच्यात बसवलेला आहे. इथपर्यंतचा हा संदर्भ प्राध्यापक के.बी. बेलसरे यांच्या सार्थ श्रीमद दासबोध या ग्रंथातील आहे. आपण सगळेच टेक्नोसॅव्ही जगात वावरतो. मोबाईल, लॅपटॉप आणि इतरही वेगवेगळी गॅझेट्स आपल्या रोजच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनले आहेत. कित्येकांचे महिन्याचे पगार लाखांच्या घरात आहेत. सुखसोयी, संपन्नतापूर्ण आयुष्य मनुष्य जगत आहे. हे आजकाल सामान्यतः सगळीकडे आढळणारं चित्र आहे आणि याला निश्चितच अपवादही आहेत. एकीकडे संपन्नतेचे हे चित्र, तर दुसरीकडे बाह्यात्कारी सुखी दिसणारी माणसं चिंतेत, उदासीनतेत आढळतात. कधी कधी हे नैराश्य, एकटेपण, जगण्याची विफलता इतकी टोकाला जाते की मनुष्य स्वतःचं बरं वाईट करायलाही मागं पुढं पाहत नाही. इथेच जाणवतो तो आपल्या सगळ्याच संतांनी सांगितलेला बॅलन्स ऑफ लाईफचा नियम, म्हणजेच जगण्यातला संयम. कोणत्याही गोष्टीच्या आहारी न जाता, अति न गुरफटता प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घ्यावा. प्रपंचातली कर्तव्य करावीत
पण फळाची अपेक्षा म्हणजेच क्रेडिट, ॲप्रिसिएशन, मोबदला यांची अपेक्षा धरू नये. ही काही एकदम घडणारी गोष्ट नव्हे, पण याचा अभ्यास कसा करावा याची शिकवण संतांनी दिली आहे. त्यामुळेच श्री समर्थांचा दासबोध हा आत्ताच्या काळात अत्यंत आवश्यक, उपयुक्त असा ग्रंथ ठरतो. कारण इथे आधी प्रपंच करावा नेतका ही शिकवण रामदासांनी दिली आहे. त्यांनी व्यवहार आणि परमार्थ यांची सांगड कशी घालायची याचा वस्तुपाठच दासबोधात दिला आहे. श्री समर्थांनी दासबोधाची रचना ही सद्वस्तुरूप परमात्मा, अंतरात्मा, ईश्वर, मूळ माया, गुणमाया, दृश्य विश्व, कालचक्र, जीव, जीवनमुक्ती, ज्ञान, भक्ती व एकंदर मानवी जीवन यांचं मूळ स्वरूप आणि परस्पर संबंध समजावून सांगणं आणि जीवनातील सर्वोत्तम मूल्य कोणतं हे निश्चित करून त्याचा अनुभव घेण्याचा निश्चित मार्ग सांगणं यासाठी केली. आत्ताच्या भाषेत सांगायचं झालं तर पर्पज ऑफ लाईफ सांगताना त्याचं प्रॅक्टिकल नॉलेज, रोडमॅप देणारा हा एक महान ग्रंथ आहे असं म्हणता येईल. गुरु आणि शिष्य यांच्या दरम्यानचा हा संवाद असून प्रत्येक समासात एका किंवा अनेक प्रश्नांना श्री समर्थांनी दिलेली उत्तरं इथे आहेत. रामदास स्वामींनी प्रचिती म्हणजेच प्रत्यक्ष अनुभवावर वारंवार भर दिला आहे. विवेकाच्या जोरावर माणूस अंतःकरणाने विशाल बनून आत्मज्ञानी बनू शकतो हा त्यांचा आवडता सिद्धांतच आहे. आपणही सगळेजण आपल्यातील विवेक जागरूक करूया आणि दासबोधातील समग्र जीवनसार, मानव जन्माचं कल्याण समजून घेण्याचा, अंगीकारण्याचा अधिकाधिक प्रयत्न करूया. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या 365 दिवसांच्या प्रवचनांना आम्ही श्राव्य माध्यमाबरोबरच लिखित स्वरूपाची जोड दिली होती. तीच मांडणी श्री समर्थांच्या दासबोधासाठी इथे केली आहे. आजच्या या पावन दिवसाच्या साक्षीने सार्थ श्रीमद दासबोधाच्या वाचनाला आरंभ करत आहोत. याआधी आपला जो उदंड प्रतिसाद, भरभरून प्रेम आम्हाला लाभलं तसंच ते मिळत राहो ही अपेक्षा. त्याचबरोबर तुमच्या प्रतिक्रिया, सूचना या देखील आमच्यासाठी तितक्याच महत्त्वपूर्ण आहेत. श्री रामदास स्वामींचा आशीर्वाद, त्यांची कृपा आपल्या सगळ्यांनाच लाभो ही श्री रामचरणी प्रार्थना.